श्रवणी पुसता झाला तत्क्षणी प्रेमे करो निकपिसी. हा इतकं चालावं लागतंय. प्रेमिक कोठोनी उच्ची पर्वत काय म्हणून राम भेटी तुझ कैसेनी कपी करो नि बोलशी. कोपे करून बोलाशी सांगितलं. वानर येथे कुठून आलेला असावं. रागाच्या आयुष्यामध्ये इना वाजवामध्ये माझे कान चमत्कार आहेत ना, त्याच्याशिवाय मला चालता येत नाही. आणि वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे वाचक येते बघितल्याबरोबर आम्हाला कळते तालमीतले वाघ आहेत हे. हां हे थोडेच माळाला फिरलेले आहेत. न ओळख नसू द्या की हाताला हात दिल्याबरोबर समजत आहे वाचक काय अधिकारीचा आहे तेव्हाच समजत आहे आम्हाला. हां म्हणून सांगू लागले दिसायला येते हुशार दिसायले. कोण असावं रागामध्ये बोलायले म्हणून येते भरत येते विचार ना करू रे. हनुमानजी येते शहाणे होते. शहाण्या माणसापशे लक्षणं चांगली असतात. हां ज्ञानी पुरुष केव्हाही बडबड करू शकत नाही लक्षात ठेवी जा. हां बाकीचं अज्ञानी येते कुणी कुणी ढुसणे आणाय करते सूर मला माहिती आहे. हां पण ज्ञानी पुरुष येते स्तब्ध असतो थोडंच मोजकच बोलत असतो. सुज्ञाना जास्त लेणे नको. काय म्हणते ते ऐकू. राम कैसा कोटील कोण कोपाया काय कारण कोठे पडिला लक्ष्मण वानर गण ते कैचे. प्रश्न इथे टाकलेला आहे भरताना. अरे वानर कोण आहेत लक्ष्मण आहे ते कशामुळं मूर्छित पडले कशामुळे ते ही भानगड झाली या कळायला येते मार्ग नाही. हे सविस्तर येते मला येते सांग. हा राम कथेचं काय झालं फिरायला कुठं म्हणून बोलायला सुरुवात केलेले प्रश्न भरत टाकायलेत. प्रश्नाचं उत्तर आहे ते हनुमानजी देणार आहेत. ते सावधरीतीने ते ऐकायचंय. भाग्याचे येते तुमचं आहे. कुणाला येते कथा ऐकाय मिळत नाही. लक्ष्मण शेतकरी मिळतच नाही. लाख रुपयाचा जरी महाराज आणला तरी येते इथं काही सिद्धांतावर जाता येत नाही. एक तास येते चालीमध्ये जाते. एक दीड तास येते बोलायला लागते बोलताच येत नाही. अध्यात्मावर चालता येत नाही. इथं सिद्धांत यदांताच्या येते गोष्टी आहेत. म्हणून सणा शहाणे येते ऐकणारे बेते आहेत. म्हणून हनुमानजीला येते बोललेले येते भरत काय काय उत्तर देणार आहेत हनुमानजी ते ऐकायचं. कैचा विभीषण शरणागत हे रावणे शिजून जात लक्ष्मण केवी झाला मूर्छित कोण हे तू युद्धासी. अशा पद्धतीने काय ते उदा करण्याकरता काय ते प्रसंग होता. कशा करता युद्ध ते झालं. लक्ष्मण का आघात ते झाले का मूर्छा येते आली हे मला येते सविस्तर येते सांगा. हनुमानजीला बोलू लागले ते भरत. हनुमानजी येते प्रश्नाचं उत्तर द्यायलेले आहेत. आणि नाथ महाराज येते तुम्हा आम्हाला येते सांगायलेत. हां वानर राहिला म्हणजे वानर राहिलाच नाही तुम्हा आम्हा करताय. श्रीराम कथेचे अक्षर शराक्षरातीत पर सभाग्य भाग्याची नर कथा सादर परिस्थिती. मोबाईलचा स्वर लावून त्याच्यावर येते येणं लावा. कोण्यार्थ तू गेलास पर्वत कशाला गिने तोसी वेळोवेळा राम स्मरसी राम तुम्हासी सखे कैसे. त्याला लावता येत नाही. हिना लावा येत नाही हो तिकडं. हां चलू द्याला मी बिगर ह्याचे चलू देतो पण गाडीला येटन पक्क लावल्यावर गाडी हाणता येते हे लक्षात ठेवा. मला सगळंच जमत आहे. तुम्ही जोडी स्थितीवर ठेवाय पाहिजे तुम्ही जोड दुसरा बसवाय पाहिजे. नाही नाही चांगलं वाचायला तुमच्या बोललं ते सांगायला ते गडबड काढले तसंच चुल द्या म्हणता मुकडे चुल द्या का. तुमची झेलम एक्सप्रेस आहे काय अडचण नाही. तो पाहिजे का
तीनला लावा. काळी तीनला लाव. राम राजा रामचंद्र भगवान की जय. कपिवर महारुद्र हनुमान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. प्रभु रामचंद्राय नमो नमः. व्हिडिओ करा, व्हिडिओ करा, व्हिडिओ. अरे बाबा मला प्राण वेळ आलेली. काय सांगू बाबा, एवढं जर तू कार्य जर पार पाडलं तर माझे भाग्य उदयाला येईल. असा राजारावान आपल्या सेवकाच्या पाया पडू लागले. आयच्या ऐकताची उत्तर दचकाला राक्षस वीर हृदय खोचीला दुर्धर कपट प्रकार ज्यावेळेस अशा प्रकारचं राजा रावणाचं बोलायला नाही केलं त्यावेळेस राक्षस दचकला. अरे बाबा मला आता काही खरं नाही. अशा प्रकारे राक्षस विचार करू लागलेला आहे. पण नाविलाज आहे, राजा रावण आहे, नाही ऐकावं तरी मारल्याशिवाय राहत नाही. मग आता काळ नेहमी काय करीता हरिण्या कशी पो कंड विकंड केल्या वपो ते आमचा कोण प्रताप रुद्र. अरे हरण्याचे पूर्ण कपट केलं, त्याच्या सगळ्या पाया हाताचे तुकडे तुकडे झाले. आणि असा ह्या रामाचा भक्त असणारा हनुमंतराय त्याला जर कपट करायचं म्हणलं तर आपलं काय उरल असा विचार करू लागले. कपट साधिले अमरेंद्र बगी व्यापिले शरीरे कपट. अरे देवाचा देव इंद्र असणारा त्यानं कपट केलं. त्याच्या शरीरात सगळे बोळ बोळ पडलेले. म्हणजे भक्ताला कपट करणं साधन आहे. जो काही ते भक्ताचं छळण करतो त्याला अशी परिस्थिती घडती. चला खाऊन जेवून घर गेले आईच्या मांडीले सशस्त्र अर्जुने सांडून हस्त पादाचे. अरे शस्त्र अर्जुनाला ज्याच्या घरी राहिला, ज्याच्या घरी खाल्लं पिल्लं आणि त्यालाच कपट केलं आणि हातापायाला मुकावा लागलेलं आहे. आयेने रावण जाना सांडोनी राजा चिन्ह भीक मागो गेला पण सीते राजा रावणाला कमी होतं का? अरे माते सोन्याची लंका आहे, एवढं सोडलं आणि त्या रामाच्या पत्नी पुढे भीक मागायला गेलेला आहे. माता म्हणे द्यासे भोगू पाये द्यासे कपटे वेळविले धुळीची सुपुत्र. अरे ज्याला माता म्हणतोय मारविले आणि तिलाच तो भागण्याचा प्रयत्न करतोय. अरे ती आदिमाया शक्ती रामाची पत्नी असं तिच्यापाशी चालत नाही म्हणून राजा रावणालाच ती पत्न भोगावं लागलेलं आहे. इतराची गती काय कपटे नांदी नाडिले देवासे ईश्वर त्वा सांडून मानासी सवे विकासे. अरे देवाला जरी करावं लागलं तर आपल्या सारखाची काय परिस्थिती. आपण तर त्याच्या पुढे शून्य आहेत. अशा प्रकारे परिस्थिती झाली. आपण होऊन यार का बळीसी मागो लागला बिक तेने द्वारपाळ केला. अरे छोट्या ब्राह्मणाचं रूप धरलं आणि द्वारपाळला जाऊन त्या बळीच्या इथं भीक मागू लागलेला आहे. चला या लागे कपटाची वार्ता भले नव्हे गा सर्वत कपट करिता कपिनाथा स्वाघाताचे. विचार करू लागलेला आहे. त्याच्या करता बाबा ह्या रामाच्या सेवकाला कपट करणं बरं नाही. ज्यानं कपट केलं त्याच तळपट होतंय असा काळ नेहमी मनात विचार करू. श्रीरामाचे निज भक्ता त्याची कोणी कपट